केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा पालघर दौरा होता आणि या दौऱ्यामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी धार्मिक ध्रुवीकरण टाळण्याचा संदेश दिला आहे। भारतातील मुसलमान हे औरंगजेबाची औलाद नसून देशातीलच नागरिक आहेत आणि समाजाचा भाग आहेत। त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाने, मग तो भारतीय जनता पार्टी असो किंवा इतर, धार्मिक भावना भडकवणारी भाषा वापरू नये। पालघर दौऱ्यावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी संविधानाच्या मूल्यांचा उल्लेख करत धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यावर टीका केली। तसेच समाजातील सलोखा आणि संविधानिक मूल्ये टिकून ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी वक्तव्य केले। मुघल आल्यानंतर हिंदू तिथले मुस्लिम झालेले आहेत, त्यामुळे काय मुस्लिम हे औरंगजेबची औलाद नाहीये, मुस्लिम हे आपली औलाद आहे। आपली औलाद आहे म्हणजे सगळे हिंदू लोक औलाद आहे। आणि 2500 वर्षापूर्वी हा देश सगळा बुद्धिस्ट होता। सगळ्या देशामध्ये सगळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य सगळे बुद्धिस्ट होते। त्यामुळे मला असं वाटतं की आपलं जे म्हणणं आहे की बाबा अशा या पद्धतीनं तुम्ही विरोध करू नये, निषेध म्हणण्यापेक्षा असं होऊ नये अशी माझी भूमिका आहे। बीजेपीचे लोक असतील तुम्ही असतील, पण या पद्धतीनं भारतीय संविधानाला छेद देण्याचा प्रयत्न अजिबात होता कामा नये। इथलं संविधान हे सर्वांसाठी आहे आणि सर्वांच्या धार्मिक भावना ठेच पोहोचू नये ही सर्वांनी काळजी घेतली पाहिजे असं आपलं मत आहे।